छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झाली। जामीन मंजूर झाल्यानंतर कळंबा जेलमधून त्याला पोलीस सुरक्षेत कोल्हापूरच्या विमानतळावर आणलं। मात्र तो नेमका कुठे गेला हे समोर आलेलं नाहीये। जामीन मिळाल्यानंतर कोरटकरला कळंबा जेलमधून कडेकोट सुरक्षेत बाहेर काढण्यात आलं। याच पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून कोरटकरला कोल्हापूरच्या विमानतळावर आणलं आणि इथून तो विमानानं मुंबईच्या दिशेने रवाना झाला। पण मुंबईत आल्यावर कोरटकर विमानतळाच्या बाहेर आलाच नाही। विमानतळावरूनच तो दुसरीकडे गेल्याची शंका आहे। पण नेमका कोणत्या शहरामध्ये कोरटकर गेला याची माहिती मिळू शकलेली नाही। नागपूरमधल्या विमानतळावर आलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या विमानतळावर नागपूरच्या फ्लाईटमध्ये चढण्यासाठी प्रशांत कोरटकरच्या नावाची घोषणा झाली। याचाच अर्थ त्याने नागपूरच्या फ्लाईटचं तिकीट काढलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून इतिहासकार इंद्रजित सावंतांना कोरटकरनं धमकी दिली। त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त झाला। कोर्टात आल्यावरही कोरटकरवर दोनदा हल्ल्याचा प्रयत्न झाला। तसंच कोर्टाच्या बाहेर कोल्हापुरी चप्पल दाखवत कोरटकरला धडा शिकवण्याचा इशाराही शिवप्रेमींनी दिला। त्यामुळे हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जामीन मिळाल्यावर पोलिसांनी सुरक्षा पुरवत कोरटकरला कोल्हापूरच्या विमानतळावर आणलं। ज्या गाडीतून कोरटकरला कोल्हापूरच्या विमानतळापर्यंत आणलं ती गाडी रत्नागिरी पासिंगची असून माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाठलाग करू नये म्हणून पोलिसांनीही काळजी घेतल्याचं दिसून आलं। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।